नमस्कार मंडळी. तर आपण आलो होतो आपल्या दुसऱ्या मळ्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता आपण आता वावरामध्ये उभे आहेत आणि आपल्या पाठीमागे डाळिंब आणि उळे आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे बघा, हे आपलं उळे. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि डाळिंबाचे झाड पण कशी आहेत नक्की कळवा कमेंटमध्ये. उळे पण कसं वाटतंय ते पण सांगा. आणि हे उळे आहे ना, पंचगंगा कंपनीचं आहे. पंचगंगा सरदार म्हणून. हे बघा, जेव्हा आपला कांदा निघेल तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला की क्वालिटी कशी आहे असं. आणि तुम्ही बघू शकता हे इकडे टाकले, आपण प्लेट टाकले. हे बघा, हे आहे येलोरा कंपनीचं उळे. आणि तिकडच्या घराजवळच्या मळ्यात पण टाकलेलं आहे. तर कसं वाटतंय हे बघा तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला. आपला हा मळा आहे, पूर्ण डाळिंब लावलेला आहे. इथं 1200 झाड आहे, 2.5 एकर वावर आहे. तर डाळिंबाची झाडे पण कशी ते पण कळवा. हे बघा, आपण आपल्या प्लॅटिनावरती आलोय. प्लॅटिना गाडी आहे आपल्याकडे आणि एक पॅशन प्रो आहे आणि न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर आहे. तर हे बघा, असं जवळजवळ एका बाजूने 850 फूट अशी लांबी आहे त्याची. त्या कोपऱ्यावरून हे बघा, त्या कोपऱ्यापासून तर इकडं आपलं डांबर रस्त्यापर्यंत असं 1200 झाड बसलेलं आहे आणि 850 फूट लांबी आहे. आणि रुंदी जवळजवळ 132-33 फूट अशी रुंदी. आपण हे अंतर 7 फूट निवडलेलं आहे. हे असं आडवं अंतर 7 फूट निवडलेलं आहे. या वावरात भुईमुग असल्यामुळे आहे ना, काही झाडांची अशी मर होते. हे बघा, हे असं पाला गळतोय. यांचं काय झालं काय माहिती. यांना सर्व पाणी आहे, खत आहे, सर्व आहे, तरी पण हे बघा अशी झाड आहेत आपले. भुईमुग असल्यामुळे आहे ना, हे झाड थोडं रोखल्या गेलंय. हे बघा, हे नवीन लागवड केली, मेल्यानंतर परत लावलंय ते. पण बाकीचे झाडं अतिशय चांगले आहेत. हे बघा, तर मी या मळ्यात याच्यासाठी आलो होतो. काल आमच्याकडे पाणी पडलं आणि या वावरात गवत झालेलं आहे ना, तर या वावराला रोटर मारायचं होतं. तर आता ते रोटर चालतं नाही चालतं ते बघण्यासाठी आम्ही इकडं आलो आहे. परंतु बघितलं तर वाटत नाही चालेल असं. चालेल, परंतु आहे ना, गवत जसेच्या तसं लटकून पडेल. हे बघा, फुल ओलं आहे एकदम. आणि हे बघा, इथे कांदे लावायचे आहेत. हे झाड अजून 5 महिन्याचंच झालेलं आहे ना, त्याच्यामुळे अजून या वर्षी कांदे येऊन लागतील. आणि हे बघा, खत टाकलेलं आहे आम्ही, कांद्यांसाठी खत टाकलेलं आहे. हे बघा, मस्त छान फुलं लागलेली त्याला. मस्त सुंदर झाड वाटतंय, मस्त डेव्हलप होत आहे. अजून ड्रिप केलेली नाही त्याला, कारण फेब्रुवारीत लावलंय तेव्हा फ्लड पाणी भरलं होतं. आणि आता लाल कांदे लावल्यामुळे, म्हणजे लाल कांदे जर लावले तर काही गरज नाही त्याला ठिबकची. आणि आता छाटणी केली या झाडांची. हे बघा, आता छाटणी केली. कसं वाटतंय झाड बघून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की झाड कसं आहे असं. हे बघा,
झाडाला मस्त असं खालून उचलून घेतलंय आणि आकार दिलाय, जेणेकरून झाडाची काडी पण आहे ना, आता जी खेन फेकत होती का ती शॉर्टिंग करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे खाली काडी पण बळकट होईल आणि पुढे चालून प्रॉब्लेम येणार नाहीत कशाला. लोड जर राहिला ना, काडी बळकट पाहिजे. हे बघा, मस्त खालून मस्त उचलून घेतलंय आणि आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा कसं मस्त झाड दिसतंय, अतिशय चांगले झाड आहेत. हे बघा, या 2 लाईनी आहेत ना, मी घरच्या घरी छाटल्या होत्या या. तर कसं वाटतं घरच्या घरी छाटलेलं झाड, थोडं आधी छाटलेलं होतं त्याच्यामुळे याला केन फुटलेली आहे. आणि जे आत्ता छाटलं आहे का 2-3 दिवस झाले त्याला, हे बघा असं झाड आहे. मला नक्की कळवा बरं का, कोणतं झाड मस्त वाटतंय असं. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो.